लाचखोर वरिष्ठ लिपिक सुनील गावित एसीबीच्या जाळ्यात। धुळे रमाकांत धर्मराज कुठे हे पोलीस दलातून सन 2019 मध्ये सेवानिवृत्त झाले। सेवानिवृत्तीनंतर त्यांची राहिलेली बिले मंजूर करण्यासाठी त्यांनी धुळे येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात 10 जुलै 2024 रोजी अर्ज सादर केला। त्यापैकी त्यांना 1,29,888 रुपये बिल मंजूर होऊन त्यांच्या बँक खात्यात जमा झाले होते। उर्वरित बिलासाठी त्यांनी लेखा शाखेचे वरिष्ठ लिपिक सुनील गावित यांच्याकडे चौकशी केली असता अदा केलेली बिले व राहिलेली उर्वरित बिले मंजूर करण्यासाठी लाचखोर वरिष्ठ लिपिक सुनील गावित यांनी त्यांच्याकडे कोषागार कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या नावाने 2,000 रुपयाच्या लाचेची मागणी केली होती। त्याप्रमाणे धुळे येथील लाचलुचपत विभागाकडे रमाकांत कुटे यांनी तक्रार केली होती। त्यावेळी धुळे येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून लाचखोर वरिष्ठ लिपिक सुनील गावित यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात 2,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। त्यांच्या विरुद्ध धुळे येथील शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 नुसार कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पथकातील पोलीस राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, रामदास बारेला, जगदीश बडगुजर यांनी केली। सदर कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथील नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती।